आहे, अधिकाऱ्यांच्या नावानिशी आरोप देत नागरिक थेट आरोप करतायत. समोर तुमचे अधिकारी आहेत. आपण महापौर म्हणून यावर काय कारवाई करणार आहात का? याकडे गांभीर्यानं बघणार आहात का? नमस्कार. आज मोठा दरबार आणि त्या जनता दरबारामध्ये आलेले प्रश्न याच्यावरती तरी नक्कीच कारवाई केली जाईल. थोडस यामध्ये काय तथ्य आहे का आणि अधिकाऱ्यांचे जर काही याच्यामध्ये चुका असतील तर नक्कीच त्याच्यावरती कारवाई सुरू होईल. आजच्या जनता दरबारात साधारण काय समस्या आहेत? नागरिकांच्या मागण्या वाढत आहेत, अधिकारी सुस्त आहेत, असं एकंदरीत नागरिकांचा कौल आहे, बोलण्यातल्या भावना आहेत. काय सांगा? थोडस महापालिकेचं कामकाज काय असतं यातून थोडस जनतेला ज्ञान थोडस कमी असल्यामुळे थोडेसे हे गैरसमज होत आहेत. अधिकारी लोक सुद्धा चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती काम करत आहेत आणि जनतेची नाराजी लवकरात लवकर भोगावी यासाठीच आपण जनता दरबार तसंच माझी जबाबदारी अशी उपाययोजना आपण करत आहोत आणि या सगळ्याला लवकरच नाराज आहे आणि मी स्वतःच याच्यावरती कारवाई केलेली आहे आणि नवीन पॅनलवरती सुद्धा नव्याने केलं. जनतेकडून माजी नगरसेवक दुपारी शिंदे यांच्यावर आरोप केला जातोय, जनतेला न्याय मिळत. नगरसेवक असू दे, महापौर असू दे, खासदार असू दे, आमदार असू दे, जर एखादी कारवाई आणि जर समाजाची एखाद्या कुठल्याकडे जर अन्याय होत असेल आणि एक चुकीचं आहे आणि त्यांची आणि पद हे न पाहता खरं बोलू काय आहे तो न्याय काय देतो कोर्ट ते पाहून सर्वसामान्य कुठल्याही काम महापालिकेकडे बाकी आहे. 2 वर्षाचा कालावधी जेव्हा प्रशासकीय अधिकारी आणि नगरसेवक होते अतिशय घनिष्ठ असा विषय आहे ज्याच्यामध्ये थोडस कायद्याने जावं लागतं. महापालिकेची प्रकृती अशी आहे की यंत्रणा खूप कमी आहे, कारण अतिक्रमण काढणं ही तेवढी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी लागणारा तरतुदी आम्ही लवकरात लवकर करत आहोत. आमची अधिकाऱ्यांची आयुष्याची याच्यावर होती सुद्धा झाली आणि चांगली कारवाई कशा पद्धतीनं काय सुरू करता येईल याकडे आमचा कल आहे. अनधिकृत पार्किंगमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक सुस्थित करण्यासाठी आपल्याला पोलीस यंत्रणा, वाहतूक यंत्रणा आणि कोल्हापूर प्रशासन आणि त्याचबरोबर नगरसेवक या सगळ्यांचं कोऑपरेशन करून मगच ही कारवाई यशस्वी होईल असं त्याकडे कसं लक्ष देतात? थोडस मी या विषयाला सहमती देणार नाही, कारण खूप सारे विषय ड्रेनेजचे असतील, रस्त्याचे असतील, ते सॉल्व्ह झालेत. असे काही विषय असतात की जे त्या माणसाच्या वैयक्तिक प्लॉटमध्ये असतो किंवा एखाद्या अशा पद्धतीचे काही वैयक्तिक प्रॉपर्टी असतात त्यातले विषय मात्र राहत आहेत. पण महापालिका अंतर्गत असणाऱ्या जागेवरील प्रश्न जे आहेत त्याचं निर्गतीकरण होत आहे. शहरातील फुटपाथ आहेत ते माणसाच्या चालण्यासाठी असतात, पण काही गाडीदार किंवा दुकानदारांनी त्याच्यावर कब्जा केला, त्यावर काय उपाय नाही? आय एम ऑल्सो अग्री फॉर दॅट. आणि खरं तर ही कोल्हापूर शहराची खंत मला वाटते की लोकांना हे कळतच नाही की फुटपाथ वॉकसाठी असतात आणि या पद्धतीने सुद्धा थोडीशी कारवाई सध्या सुरू आहे. लवकरच कोल्हापूर शहर, खरं तर मी आता या स्थितीवर आलेली आहे की सगळे कोल्हापूर शहरातील फुटपाथच काढून टाकावेत आणि थोडासा प्रॉपर प्लॅन करून रस्ता सुद्धा होऊन जाईल आणि मग जे टाकड्या वगैरे फुटपाथवरती आहेत तो हे प्रश्न ऑटोमॅटिक सुटून जाईल असं मला वाटतं. या अनुषंगाने थोडस एक जनतेला, कोल्हापूर वासियांना एक आव्हान करू इच्छिते की कोल्हापूर महानगरपालिका KMC ला मिळकत चांगली होणं, इन्कम सोर्स चांगलं होणं याच्यासाठी आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की कोल्हापूर महानगरपालिकेचा घरफाळा याची आपण मुदत 30 जून पर्यंत वाढवून देत आहोत आणि आपण 6% सवलत देत आहोत. तर कोल्हापूर वासियांनी या सवलतीचा लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर घरफाळा कोल्हापूर महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये भरावा. जय श्रीराम. एवढे शांतपणे आणि व्यवस्थित कसं पद्धतीने तुम्ही काय आराखडा लक्षात घेतलाय आणि हा एवढा जनता दरबार हा प्रत्येक वेळेला तुम्ही मॅनेज करताय. प्रत्येक वेळेला तुम्हाला नवीन नवीन प्रश्नांना उत्तर द्यावं लागते. नवीन नवीन प्रश्नांना जेव्हा त्याच प्रश्नांचं परत अवलोकन करायची पाळी येते. ह्या सगळ्या दृष्टिकोनांचं कसं नियोजन करायचं? सगळ्यात पहिल्यांदा तर आनंद या गोष्टीचा आहे की सुरू केलेला उपक्रम आम्ही खूप सातत्याने चालू ठेवलेला आहे आणि पुढे सुद्धा चालू ठेवणार आहे. लोकांचे प्रश्न कोल्हापूर शहरातील आहेत आणि ते सोडवण्यामध्ये आम्ही 100% असं म्हणणार नाही, पण खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहोत. सर्व अधिकारी लोक सुद्धा त्यांच्या परीने प्रयत्न चांगला करत आहेत आणि सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण चांगल्या पद्धतीचा रिझल्ट कोल्हापूर शहरासाठी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न नक्कीच करू.